रायगडमध्ये पावसाचा कहर कायम. 2005च्या महापुराची नागोठण्यात पुनरावृत्ती. नागोठणेकरांनी सोसल्या यातना. आमदार खासदार फिरकलेच नाहीत. आंबा नदीसह अनेक नद्या धोक्याच्या पातळीपुढे. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक प्रभावित. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. जिल्ह्यातील आंबा नदीसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीने धोक्याची पातळी ओलांडली असून सखल भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 2005च्या महापुराची नागोठण्यात पुनरावृत्ती झाल्याचे अनेकांनी सांगितले. घरात दुकानात पाणी शिरून मोठे नुकसान झाले. वेळेत कुणाची मदत मिळाली नाही की मार्गदर्शन. नागोठणेकरांनी भयंकर यातना सोसल्या. मात्र अशा वेळी लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, प्रशासन हे फिरकलेच नाहीत अशी खंत नागोठणेकरांनी व्यक्त केली आहे. मंत्री भरत गोगावले यांनी मात्र मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अडकलेले प्रवासी, वाहन चालक यांची चौकशी केल्याचे पाहावयास मिळाले. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. सततच्या पावसामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. जिल्ह्यातील सखल व नदीकाठच्या भागातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने घरगुती साहित्य, जीवनावश्यक वस्तू आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून संवेदनशील भागांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले. दरम्यान हवामान विभागाने पुढील काही तासांतही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्यात. रायगड जिल्ह्यातील परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र. क्या सिचुएशन है आपके मकानों के आसपास? बाढ़ है और घरों में पानी है, क्या कहेंगे इसके बारे में? नहीं, इसके बारे में तो कुछ अभी फिलहाल हम कह ही नहीं सकते हैं, क्योंकि हमको ही नहीं मालूम है कि हमारा क्या होने वाला है, यहाँ के लोगों की क्या परिस्थिति होने वाली है, ये कोई नहीं बता सकता है, क्योंकि माहौल इतना बुरा हो गया है और पानी भी इतना ऊपर बहुत ज्यादा गिर रहा है. उसकी वजह से कुछ समझ में नहीं आ रहा है. क्या मदद की अपेक्षा है? मदद की अपेक्षा ही यही है कि खाने पीने की व्यवस्था होनी चाहिए, रेस्क्यू टीम आने चाहिए, वो नहीं है. बच्चों के लिए भी खाने की व्यवस्था होना चाहिए और मेडिकल की भी व्यवस्था होनी चाहिए, ऐसा लग रहा है. काय नाव आपलं आणि काय सांगाल नागोठण्यात पुराच्या पाण्याची काय परिस्थिती आहे एकूण? माझं नाव मोहम्मद जव्वाद शमसुद्दीन मापकर. आम्ही इथे जामा मस्जिद नागोठण्यामध्ये मी पेशिमाम आहे, नमाज पढवतो. आणि गेल्या 24 तासापासून सकाळी काल 8:30 वाजता आमच्या रूमामध्ये, मशिदीमध्ये, इतर जे आजूबाजूचे जो परिसर आहे तिथं पाणी आलेलं आहे. 3.5, 4 फूट, 5 फूट पाणी. ते अजूनपर्यंत 24 तास जास्त उलटून गेले, पण पाणी अजून काही कमी होईना. दादा, काय नाव आपलं आणि काय सांगाल? मुंबई गोवा महामार्गावर 24 तासापासून अधिक काळ वाहतूक कोंडी आहे, कसं मदत कार्य वगैरे करताय? माझं नाव मनोज मारुती खांडेकर. आज काल रात्री म्हणजे काल दिवसापासून सकाळपासून आपल्या या नागोठणा रोड पासून जर पाहायला गेलात तर सुकेली खिंडीपर्यंत अक्षरशः लोकांची हालत खराब झालेली आहे. कारण या रोडवरती जो पाण्याचा जो फ्लो आलेला आहे, तिकडे जिंदल कंपनीचे इथे कॅनल ब्लॉक झाल्यामुळे, तिथे पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे तिथे देखील गाड्यांची कोंडी झालेली आहे. आणि तसंच आपला इरिगेशन डिपार्टमेंटचा हा जो इथे कॅनल हे आहे, डॅम आहे, या डॅमचे दरवाजे न खोलल्यामुळे, म्हणजे वेळोवेळी त्यांचे जर दरवाजे खोलले असते तर एवढा पाणी साठा झाला नसता. आज पाण्यामुळे इथल्या लोकांना, या ट्रॅफिक लोकांना त्रास होत आहे आणि पूर्ण हा रस्ता जाम झालेला आहे कालपासून. आपण मदत कार्य कसं करताय? आता आम्ही तिथे जिंदलमध्ये जो पाणी ब्लॉक झाला होता, तर जिंदलची जी वॉल होती ती प्रोटेक्शन वॉल तोडण्याचं काम केलं आहे, जेणेकरून तो पाणी आहे तो पाणी कंपनीच्या आतमध्ये कसा जाईल आणि रोड कसा खाली होईल यासाठी आम्ही कालपासून प्रयत्न करत होतो. आज तिथला पाणी कमी झालेलं आहे. तसंच आता इथे तर आपण काही करू शकत नाही, कारण बघायला गेलं तर डॅमचा एवढा पाणी आणि एवढं पाणी शक्यच नाही की आपण ते कुठेतरी साईडला करणं की काय करणं. सर, काय नाव आपलं आणि नागोठणे बाजारपेठ आहे, यामध्ये पाणी शिरलेलं आहे, काय दरवर्षीपेक्षा पावसाचा जोर कसा आहे आणि काय भीती आहे आपल्या मनात? नाव काय? माझे नाव राकेश चंपाला जैन आहे.
बाजारपेठेमध्ये हा जो पाण्याचा स्पीड आहे तो खूप वेगाने वाढत आहे आणि आम्हाला प्रशासनाकडनं कोणती अशी पूर्वकल्पना भेटली नाही की पाणी या स्पीडने वाढणार आहे. तुम्ही थोडीशी जरा तुमची काळजी घ्या. का मटेरियल का हलवायचं असलं तर बघा. असा कुठल्या प्रकारे आम्हाला प्रशासनाकडे सपोर्ट भेटला नाही आहे की आम्ही आमचा माल हलवू आणि आमची नुकसान कमीत कमी कसं होईल ते बघू असं म्हणून. आणि या पाण्याचा स्पीड असा कंटिन्यू वाढत चालला आहे. काय भीती वाटते? आम्हाला आमच्या नुकसानाची खूप भरपूर भीती वाटते की आमचं नुकसान किती होईल ते आम्हाला पण अंदाज नाही असा की आमचं नुकसान किती होऊ शकतो याच्यामध्ये. तर आम्हाला कुठलीच अशी आयडिया नाहीये की पाण्याचा स्पीड किती वाढेल आणि किती पाणी हे होणार आहे म्हणून असा. आणि 2 दिवस झाले लाईट पण नाहीये त्यामुळे आम्हाला त्याचा पण खूप प्रॉब्लेम होत आहे. का मोबाईल पण चार्जिंग होत नाहीत. आमची अशी परिस्थिती आहे का आम्हाला एकदम म्हणजे खूपच त्रास होते त्या गोष्टीचा असं म्हणजे. आणि इन्व्हर्टर होतं ते पण कम्प्लीट बंद झालेले आहेत. 2 दिवस झाले लाईट नाही आमच्याकडं. आणि पुढे अजून काय होईल त्याचा पण आम्हाला आयडिया नाही अशी का पाणी किती वाढेल आणि किती आमचं हे होईल असं म्हणून असा. दादा क्या नाम है आपका? बाढ़ की क्या सिचुएशन है और क्या तकलीफें आपको झेलनी पड़ती है? मेरा नाम मुदस्सर रिफाई है। नागोटने गांव का रहवासी हूँ मैं। और आज हमारे पुरखों से लेके यहाँ तक 100 साल तक हम लोग ज्यादा हो गए, 120 साल हो गए यहाँ पर रहते हैं। 89 के बाद में 2005 और 2005 के बाद में जो रिपीट होने वाला है वो ये आज का दिन है। क्योंकि आज जो सैलाब यानी बाढ़ की परिस्थिति जो है ना बहुत डेंजर है। ये डेंजर सिचुएशन इतनी खराब हो सकती है। अभी तक भी कोलीवाड़ा और छत्रपति शिवाजी महाराज चौक, बाजारपेट और बहुत सारे ऐसे ये है जिससे हमारा संपर्क टूट गया है। खाने पीने की चीजें हमारे पास अवेलेबल नहीं है, जिसकी वजह से छोटे बच्चे को दूध अभी तक पहुंचा नहीं है। हाईवे ब्लॉक्स हो चुके हैं। हाईवे ब्लॉक्स होने की वजह से यहाँ पर अभी तक खाना नहीं आया है। खाना खाने के लिए अगर देखा जाए तो आगे आजू बाजू वाले लोग थोड़ी सी मदद कर रहे हैं, लेकिन आज पानी की जो सिचुएशन है वो बहुत डेंजर है। क्योंकि इतने स्पीड से पानी 89 का एक सैलाब था यानी पूर था, उसके बाद में आज वो सिचुएशन यहाँ पर 2005 के बाद दोहराई जा रही है। डेंजर हो सकती है। सबसे पहले प्रशासन से गुजारिश करूंगा, दरख्वास्त करूंगा कि प्रशासन जो है वो इस चीज पर ध्यान दे, रेस्क्यू टीम तैयार रखे। क्योंकि और यहाँ के स्थानिक आमदार जो है उनसे भी, रवि शेठ पाटिल, उनसे भी दरख्वास्त करूंगा कि आप यहाँ पर ध्यान दें और इस सिचुएशन को हैंडल करने के लिए जो हमारे जवान बच्चे अभी यहाँ खड़े हैं हमारे साथ है। और हमारे साथ जो है आज यहाँ पर सुबह से इतनी खराब सिचुएशन थी लेकिन कोई नहीं आया, लेकिन हमारे यहाँ पर ANI के धर्मशील सावंत जी यहाँ पर पहुंचे। मैं उनका शुक्रगुजार करूंगा कि उनके माध्यम से हम लोगों तक ये पैगाम पहुंचा रहे, ये मैसेज पहुंचा रहे। ये मैसेज ये मैं उनसे कहूंगा कि ये आगे तक पहुंचाया जाए। थैंक यू वेरी मच। और हमारी प्रशासन से दरख्वास्त है कि हमारे ऊपर ध्यान दिया जाए, रेस्क्यू टीम यहाँ पर मौजूद की जाए।